बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। काँग्रेसच्या राज्यसभा खासदार सोनिया गांधी यांनी इराणचे सर्वोच्च नेते खामेनी यांच्या मृत्यूवर भारत सरकारच्या शांततेबद्दल तीव्र प्रश्न उपस्थित केलाय। त्यांनी म्हटलंय की ही शांतता तटस्थता नाही तर जबाबदारीपासून पळ काढणे आहे। सोनिया गांधींचा संपादकीय लेख आज इंडियन एक्सप्रेसमध्ये प्रसिद्ध झालाय। त्यांनी लिहिलं, 1 मार्च रोजी इराणनं पुष्टी केली की त्यांचे सर्वोच्च नेते आयातुल्ला खामेनी यांची 1 दिवसापूर्वी अमेरिका आणि इस्रायलच्या लक्षित हल्ल्यात हत्या करण्यात आली। सध्या सुरू असलेल्या राजनैतिक चर्चेदरम्यान कोणत्याही विद्यमान राष्ट्राध्यक्षाची हत्या समकालीन आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये गंभीर दुरावा आहे। सोनिया गांधींनी लिहिलं आहे की ही घटना जितकी धक्कादायक आहे त्याहून अधिक धक्कादायक नवी दिल्लीची शांतता आहे। भारत सरकारनं ना हत्येचा निषेध केला ना इराणच्या सार्वभौमत्वाच्या उल्लंघनावर कोणतीही स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे। काँग्रेस खासदारांनी लिहिलं की पंतप्रधान मोदींनी सुरुवातीच्या निवेदनात अमेरिका इस्रायलच्या मोठ्या हल्ल्याकडे दुर्लक्ष करत केवळ UAE वरील इराणच्या प्रत्युत्तरादाखल कारवाईचा निषेध केला। नंतर त्यांनी गहरी चिंता आणि संवाद आणि मुसद्देगिरी याबद्दल बोलले, तर हल्ला त्याच वेळी झाला जेव्हा मुसद्देगिरीची प्रक्रिया सुरू होती। सोनिया गांधी म्हणाल्या की 1994 मध्ये OICच्या काही देशांनी संयुक्त राष्ट्र मानवाधिकार आयोगात काश्मीर प्रश्नावर भारताच्या विरोधात प्रस्ताव आणण्याचा प्रयत्न केला होता। त्यावेळी इराणनं महत्त्वाची भूमिका बजावून तो थांबवला, ज्यामुळे काश्मीरचा मुद्दा आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचू शकला नाही। इराणनं पाकिस्तान सीमेजवळील जाहेदानमध्ये भारताला राजनैतिक उपस्थितीची परवानगी दिली, जे ग्वादर बंदर आणि चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉरच्या संतुलनासाठी महत्त्वाचं आहे। एप्रिल 2001 मध्ये तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी तेहरान दौऱ्यात दोन्ही देशांच्या सखोल संबंधांचा पुनरुच्चार केला होता। सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनीही अजित पवारांच्या विमान अपघाताविषयी AAIBने जाहीर केलेल्या अहवालावर आश्चर्य व्यक्त केले आहे। अजित पवारांचे विमान खाली कोसळण्यापूर्वी झाडाला धडकले असते तर त्या झाडाचे नुकसान दिसले असते, असे त्यांनी म्हटले आहे। या विधानाद्वारे एक प्रकारे त्यांनी हा अहवालावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे। अजित पवार यांचे गत 28 जानेवारी रोजी बारामती येथे झालेल्या एका विमान अपघातात निधन झाले। ते मुंबईहून बारामतीकडे येत असताना हा अपघात झाला। तेव्हापासून या अपघाताविषयी शंका-कुशंका व्यक्त केल्या जात आहेत। राष्ट्रवादीच्या दोन्ही गटातील अनेक नेत्यांनी हा अपघात नव्हे तर घातपात असल्याचा आरोप केला आहे। विशेषतः शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणी वेगवेगळे पुरावे व माहिती समोर आणून तपास यंत्रणांच्या नाकी नऊ आणलेत। त्यातच AAIBने आपल्या अहवालात अजित पवारांचे विमान खाली कोसळण्यापूर्वी एका झाडाला धडकल्याचा दावा केल्यामुळे अनेकांनी संताप व्यक्त केला आहे। छगन भुजबळ यांनीही नेमक्या याच मुद्द्यावर बोट ठेवले आहे। छगन भुजबळ आज येथे पत्रकारांशी बोलताना म्हणाले की अजित पवार यांचे विमान कोसळण्यापूर्वी झाडाला धडकले नाही। विमान झाडावर आदळले असते तर झाडाचे नुकसान झाले असते, पण तसे कोणतेही नुकसान दिसले नाही। विमान झाडावर पडल्याचे कुणी पाहिलेही नाही। विमान हवेतच कलंडले होते, त्यानंतर ते कोसळले। हे CCTV फुटेजमध्येही दिसून येत आहे। आम्ही घटनास्थळी गेलो तेव्हा तिथे आम्हाला कुणीही विमान झाडाला धडकल्याचे सांगितले नाही। विमानतळावर अजित पवारांच्या स्वागतासाठी शेकडो लोक जमले होते, त्यापैकी कुणीही विमान झाडावर आदळल्याचा दावा करत नाही। त्यामुळे हे विमान झाडावर आदळल्याचे वाचून मलाही आश्चर्य वाटले। विमान झाडाला धडकले असते तर त्या झाडाचे नुकसान झाले असते, पण घटनास्थळी एकाही झाडाचे नुकसान झालेले दिसले नाही, असे भुजबळ AAIBच्या अहवालावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत म्हणाले। इराण विरुद्ध अमेरिका इस्रायल युद्धामुळे आखाती देशात अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांना मायदेशी आणण्यासाठी राज्य सरकार सक्रिय झालं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या प्रकरणी विविध यंत्रणांच्या संपर्कात आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांनीही या प्रकरणी आपल्या पातळीवर विशेष प्रयत्न सुरू केलेत। आखातात इराण विरुद्ध अमेरिका इस्रायल युद्धाचा भडका उडालाय, त्यामुळे भारताचे हजारो नागरिक आखातात अडकून पडले आहेत। या नागरिकांनी सरकारकडे मदतीची याचना केली आहे, त्यानुसार सरकारनं त्यांना मायदेशी आणण्याचा प्रयत्न सुरू केलाय। स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत। ते या प्रकरणी विविध यंत्रणांशी सातत्यानं संवाद साधत आहेत। त्यांनी या प्रकरणी मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे समन्वयाची जबाबदारी सोपवली आहे। मदतीची गरज असलेल्या नागरिकांसाठी राज्य सरकारनं 9715365437 हा विशेष व्हॉट्सअप क्रमांक जारी केलाय। गरजू नागरिकांना या क्रमांकावर संवाद साधता येईल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयानं या प्रकरणी म्हटलंय की आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या युद्ध परिस्थितीमुळे तिथं अडकलेल्या महाराष्ट्रातील विविध नागरिकांच्या संपर्कात राज्य सरकार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः सातत्यानं विविध यंत्रणांशी संपर्कात असून ते केंद्र सरकारसोबत सुद्धा सातत्यानं संपर्क ठेवून आहेत।
राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांना त्यांनी समन्वय कार्यात लक्ष घालण्यास सांगितलं आहे. इस्रायल आणि अमेरिकेकडून इराणवर करण्यात आलेल्या संयुक्त हल्ल्यानंतर मध्य पूर्वेत तणावाची तीव्रता वाढली असून त्याचे पडसाद जगभर उमटले आहेत. या घडामोडीनंतर इराणकडून दुबईसह काही देशांवर हल्ले झाल्याची माहिती समोर आली. परिणामी अनेक देशांनी खबरदारीचा उपाय म्हणून आपले हवाई क्षेत्र तात्पुरते बंद केले. दुबई विमानतळावरील उड्डाणे थांबवण्यात आली आणि अनेक विमानसेवा रद्द करण्यात आल्या. या अचानक बदललेल्या परिस्थितीमुळे दुबईला पर्यटन किंवा पुढील प्रवासासाठी गेलेले हजारो प्रवासी अडकून पडले. अनिश्चितता, भीती आणि गोंधळ यामुळे विमानतळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर दुबईहून एक विमान मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे दाखल झाले. त्या विमानातून परतलेल्या अजय नावाच्या प्रवाशाने माध्यमांशी संवाद साधताना आपल्या अनुभवांची माहिती दिली. अजय यांनी सांगितले की ते मुंबईहून हैदराबाद मार्गे दुबईला पोहोचले होते. मुंबईहून त्यांची पुढील यात्रा अमेरिकेसाठी नियोजित होती. सर्व प्रवासी नियमानुसार विमानात बसले होते आणि उड्डाणाची तयारी पूर्ण झाली होती. मात्र बराच वेळ उलटूनही विमानाने उड्डाण घेतले नाही. तेव्हा प्रवाशांमध्ये संभ्रम पसरू लागला. अजय यांच्या मते सुरुवातीला विमान कंपनीकडून तांत्रिक अडचण असल्याचे सांगण्यात आले. प्रवासी शांततेने थांबून राहिले, परंतु 7 ते 8 तास उलटल्यानंतरही स्थितीत बदल झाला नाही. अखेरीस युद्ध सुरू झाल्यामुळे सध्या उड्डाण शक्य नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. ही माहिती मिळताच विमानातील आणि विमानतळावरील वातावरणात मोठी खळबळ उडाली. अनेक प्रवासी घाबरले. काहींनी आपल्या कुटुंबियांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. अचानक बदललेल्या परिस्थितीमुळे विमानतळ परिसरात धावपळ सुरू झाली होती. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकेच्या तालावर नाचत आहेत. त्यांच्यामुळे भारताचं सार्वभौमत्व संकटात सापडलं आहे असं त्यांनी म्हटलं आहे. वंचित बहुजन आघाडीनं काल मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील राओवाला सरकार विरोधात निदर्शनं आयोजित केली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी प्रकाश आंबेडकर यांनी एका ट्विटद्वारे मोदींवर पुन्हा निशाणा साधला. ते म्हणाले, पीएम मोदींचे नाव एप्स्टीन फाईलशी संबंधित ईमेलमध्ये येणे, अमेरिकेसोबत भारतविरोधी आर्थिक व्यापार करणे आणि विनासोर्स कोडचे महागडे राफेल विमाने खरेदी करण्यातून आपले राष्ट्रीय सार्वभौमत्व, प्रशासन, धोरण, स्वायत्तता, राष्ट्रीय सुरक्षा आणि पंतप्रधानांच्या नेतृत्व क्षमतेविषयी गंभीर प्रश्न उपस्थित झालेत. त्यातून मोदींचे नेतृत्व कॉम्प्रोमाइज असल्याचं स्पष्ट होतं. स्पष्ट शब्दात सांगायचं तर मोदी अमेरिकेच्या तालावर नाचत आहेत. काल मुंबईत वंचित बहुजन आघाडीनं मोदींविरोधातील जनतेच्या संतापाचा पाया घातला. तसंच मोदी अमेरिकेच्या तालावर नाचत असल्याचा आरोप केला. वंचित बहुजन आघाडीची उपस्थिती सध्या मर्यादित असली तरी राष्ट्रीय पक्षांनी, विशेषतः काँग्रेसनं आमच्याकडून धडा घेतला पाहिजे. मागील 12 वर्षात या राष्ट्रीय पक्षांना जे जमलं नाही ते आम्ही करण्याचं आणि मोठ्या आवाजात बोलण्याचं धाडस दाखवलं आहे. गत वर्षी छत्रपती संभाजीनगर वंचितनं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरोधात एक मोठा मोर्चा काढला. त्यामुळे त्यांना जबर झटका बसला. कालच्या वंचितच्या आंदोलनानंही मोदींविरोधातील जनतेच्या संतापाचा पाया रचला गेला. या आंदोलनात सहभागी झालेल्या सर्व नागरिक, स्वयंसेवी संस्था आणि कार्यकर्त्यांचे आभार मानतो आणि पुन्हा एकदा मोदी अमेरिकेच्या तालावर नाचत असल्याचा आरोप करतो, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी कृषी खात्यातील कथित घोटाळ्याप्रकरणी दिलासा मिळाल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजनी दमानिया यांच्यावर टीका करणाऱ्या आपल्या समर्थकांना खडेबोल सुनावलेत. न्याय मिळाला म्हणून इतरांना हिणवू नका, हा षडयंत्राचा काळ आहे असे ते म्हणालेत. मुंबई उच्च न्यायालयाने धनंजय मुंडे यांना 2024च्या कृषी विभागाच्या खरेदी विक्री व्यवहाराशी संबंधित एका प्रकरणात क्लीन चिट दिली होती. सामाजिक कार्यकर्त्या अंजनी दमानिया यांनी या क्लीन चिटला लोकायुक्तांकडे आव्हान दिले होते. लोकायुक्तांनीही सोमवारी मुंडे यांना दिलासा देत दमानिया यांची तक्रार धुडकावून लावली आहे. आम्ही मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात कोणताही निर्णय देऊ शकत नाही असे म्हणत लोकायुक्तांनी हे प्रकरण निकाली काढले. त्यामुळे धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा मिळाला. त्यानंतर त्यांच्या समर्थकांनी अंजनी दमानिया यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली. धनंजय मुंडे यांच्या समर्थकांनी यासंबंधी केलेल्या अनेक पोस्ट अंजनी दमानिया यांनी सार्वजनिक केल्या. त्यावर संमिश्र प्रतिक्रिया आल्या. या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांनी आपल्या समर्थकांचे कान टोचलेत. ते मंगळवारी या प्रकरणी एका पोस्टद्वारे म्हणाले, प्रत्येकाला आपल्या उद्दिष्ट आणि हेतूप्रमाणे कृती करण्याचा अधिकार आहे.
आपण आपल्या परीने न्यायदान मागण्याच्या प्रक्रियेतून जात आहोत. अशा परिस्थितीत आपल्याला न्याय मिळाला म्हणून कोणीही इतरांना हिणवू नये. हा षडयंत्राचा काळ आहे. आपल्यापैकी अनेकांच्या अशा भावनिक व अविचारी कृतीमुळे आपल्याविरुद्ध षडयंत्र करणाऱ्यांना अधिक बळ मिळते, हे लक्षात घ्या. शेवटी संयम सर्वात महत्त्वाचा, असे ते म्हणालेत. माझा समाज आणि माझं कुटुंब मी डावावर लावलं आहे. कुणी भारी भंडारा लावून मारण्याच्या धमक्या देत असेल तर मी त्याला घाबरत नाही. उलट माझ्या वाट्याला येणाऱ्यांची सुपारी मीच फोडीन, अशा शब्दात मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी माजी मंत्री धनंजय मुंडे यांचे समर्थक गोविंद फड यांना तडाखेबंद प्रत्युत्तर दिलं. सोलापूर जिल्ह्यातील करमाळा इथं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. गेल्या आठवड्यात गोविंद फड यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत जरांगे पाटील यांना थेट इशारा दिला होता. धनुभाऊंच्या केसाला जरी धक्का लागला तरी खेळ खल्लास, असं पोस्टमध्ये म्हटलं होतं. आता या इशाऱ्याचा समाचार घेताना जरांगे यांनी मुंडे समर्थकांसह विरोधकांवर कडाडून टीका केली. जरांगे पाटील म्हणाले की तू कोणत्याही गावात ये, महाराष्ट्रातील प्रत्येक कोपऱ्यात माझा मराठा समाज उभा आहे. धमक्या देण्यापेक्षा समोर या, आम्ही लढायला समर्थ आहोत. मी माझ्या समाजाला मायबाप मानला आहे, त्यांच्यासाठी रात्रंदिवस बाहेर आहे, गरिबांची कामं करतो. म्हणून मला मारणार असाल तर माझी मरणाची कधीही तयारी आहे. केवळ आरक्षणावर न थांबता मनोज जरांगे पाटील यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरही भाष्य केलं. शेतकरी म्हणून एकजुटीनं आंदोलनात उतरा. मी शब्द देतो, तुमचं कर्ज थकवून ठेवणार नाही. तुमच्या मालाला भाव कसा मिळत नाही, पीक विम्याचे पैसे कसे मिळत नाहीत आणि दुधाला दर कसा मिळत नाही, तेच आता मी बघतो. फक्त एकदा बस म्हणाले की उठायचं नाही, ही चिकाटी ठेवा, असं आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केलं. पश्चिम आशियात सुरू असलेल्या इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाचे पडसाद आता थेट नाशिकच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले आहेत. पश्चिम आशियात निर्यात होणारे सुमारे 160 कंटेनर कांदे मुंबई बंदरावर अडकून पडले आहेत. निर्यात थांबल्यामुळे देशांतर्गत बाजारात कांद्याची आवक वाढण्याची शक्यता असून दर घसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे आधीच खर्चाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्यांसमोर नवे आर्थिक संकट उभे राहिले आहे. हे युद्ध केवळ 2 देशांपुरते मर्यादित राहिलेले नाही. कच्च्या तेलाच्या आयातीवर अवलंबून असलेल्या भारतासारख्या देशांनाही त्याची मोठी झळ बसत आहे. भारत आणि इराण यांचे व्यापारी संबंध प्राचीन काळापासून आहेत. आजही दोन्ही देशांमध्ये विविध वस्तूंची आयात निर्यात सुरू आहे. मात्र इस्रायल आणि अमेरिकेने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर परिस्थिती तणावपूर्ण बनली आहे. युद्धाला अवघे काही दिवस झाले असताना त्याचा परिणाम सर्वसामान्य नागरिक, शेतकरी आणि व्यापारी यांच्यावर दिसू लागला आहे. भारताचा पश्चिम आशियाशी होणारा मोठा व्यापार हर्मुझ समुद्रधुनीमार्गे होतो. या समुद्रधुनीवर इराणचा प्रभाव आहे. युद्धाच्या पार्श्वभूमीवर हा मार्ग बंद करण्यात आल्याने भारताच्या सुमारे 50% व्यापारावर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे. भारत मोठ्या प्रमाणावर कच्चे तेल याच मार्गे आयात करतो. पर्यायी मार्ग वापरल्यास जहाजांचा विमा हप्ता आणि मालवाहतुकीचा खर्च वाढतो. त्यामुळे आयात निर्यात महाग होऊन त्याचा थेट परिणाम बाजारभावावर होतो. तसेच इराणमधील चाबाहार बंदर भारत विकसित करत असून त्याद्वारे रशिया आणि इतर देशाशी व्यापार सुलभ होतो. परंतु सध्याच्या परिस्थितीत या प्रकल्पालाही फटका बसू शकतो. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.